मी काय म्हटलं, औरंगाबादला त्या 2 मुली ऍडमिट आहेत, तिकडे जाऊन त्यांना बघितलं का काय लागतंय, काय प्रॉब्लेम आहे, बघितलं का डॉक्टर बोलाकडे जाऊन त्या मुलींची तब्येत काय आहे? तुमची जबाबदारी आहे ना सरपंच म्हणून. मग काय बोलले सिद्धार्थ करात, सगळी फील्ड लावले, यांच्या घरावर ट्रॅक्टर चढवायचं असं बोलले आमदार. मग कसली बिल्डिंग लावली बोलले, आमदाराने ऍडमिट केलं का तुमच्या मुलीला? आमदाराने काय ऍडमिट केलं नाही लोकांनी, आणि आमच्या राहुलनी त्यांना औरंगाबादला ऍडमिट करायला स्वतःच्या गाडीमध्ये. कसली बिल्डिंग लावली? आणि 2 दिवस कुठे होता तुम्ही? 2 दिवस. मग त्या आमदार खोटं बोल मला आणि तुम्ही लगे हा म्हणता का? मला त्याची खोटी माहिती देता का? तो आता आमदार मुंबईला आहे, मी त्याला पकडायला किती वेळ लागला? हा, सिद्धार्थ खराचा कॉलर पकडतो का? बोलणार नाही आम्हाला. मुंबईमध्ये नोकरीला होता तो अगोदर. काय या तुम्ही तुमचा आदर करतो, पण चुकीच्या गोष्टीला तुम्ही पाठिंबा देऊ नका. आणि आमच्या पदात औरंगाबादला यायचं तुम्हाला त्या 2 मुलीला बघायला. कोणत्या म्हणजे जिथं अन्याय होतो तिथं पाठिंबा, जिथं न्याय पाहिजे तिथे देणार नाही. मग ह्यांच्यावर अन्याय झाला ह्याचं काय? ह्यांच्या दुकानावर जे ट्रॅक्टर चढवलं त्याचं काय? होतील, पण तुम्ही सरपंच म्हणून तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे ना, पत्र दिलं पाहिजे पोलिसांना, जाऊन बसलं पाहिजे. ते कोण बसणार? हा, कोण बसणार? बरं तुमच्या पोलीस ऐकत नाही तर कलेक्टर आहे, आम्ही तुमच्यासोबत आहे ना, खांद्याला खांदा लावून. तुम्ही सांग कुठे यायचं? आता चंद्रशेखर FIR फाडला, मग ते कलम व्यवस्थित आहे का चुकीचे आहेत, पण त्या पोरी ॲडमिट आहेत, त्याचं काय? षडयंत्र केलं की काय केलंय? हे पत्र तुम्ही दिलं पाहिजे ना, चौकशी करा म्हणून तर दिलं पाहिजे काहीतरी. सरपंच मग मी हात कशाला? यांनी मतदान तुम्हाला दिलं नाही का? आरोपी फरार आहे. मतदान दिल्यानंतर मग बाबासाहेबांचे उपकार आहे की यांचे उपकार आहेत? मग बाबासाहेबांचे काही आपलं सांगितलंय त्याच्या पळवाटा काढायचा का आपण? आणि सिद्धार्थ तुम्ही आमदार हो ना, आमचा पाठिंबा आहे तुम्हाला. काय सिद्धार्थ खरात करताय? तुम्ही न्याय देताल तर आमदार व्हाल ना. तुम्ही दिला तर मिळेल. सरपंच तुम्ही आहे, तुम्ही सरपंच आहात. आता मी घरी काय करतो, ज्यांचं दुकान पाडलंय का त्यांच्या घरी मी 15 मिनिटामध्ये घरीच भेटू आपण, आणि पत्र घेऊन या. तसंच पोलिसांना येत आहे ना, पत्र घेऊन पाहायला काय पिक्चर आहे का? मग योग्य तिकडे बुलडोजर पाठवतो आणि तुम्ही इथं ट्रॅक्टर पाठवतो, तुम्ही सही करता नोटीसवरती. कसला विषय? ट्रक पाठवायचा होता का? तुम्ही नोटीसवर सही केली होती का नाही? या लवकर पत्र घेऊन. गोल 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 कोण पोर घ्यायला म्हणे फाशी घे, याला म्हणे फाशी घे म्हणे, तुला घर नाही तर सरपंच समोर येऊ द्या. आणि त्याला शिकवला साहेब, हे बिल्डिंग वाला फक्त बिल्डिंग वाला शांत राहा. कोण आहे? व्हिडिओ घ्यायचा, व्हिडिओ काय झालं यार? हे बा फोन चालू झाला तर बोलू नका कोणी. हे व्हिडिओ करा सिद्धांत. 2 मिस कॉल. मित्रा बोलताना व्हिडिओ काढतो. भाई सॉरी, पुलिस से बात कर रहा था भाई. ये महिला है और 2 साल से जो हमारी बौद्ध बस्ती है ये गांव के गेट पर है. तो गांव के गेट पर नीला झंडा और पुराने घर नहीं. अभी एक घर है तो पूरा पतरा गिरा हुआ है, इसके अंदर 3 साल का बच्चा था. तो दोनों जो लड़की थी उनको ना उन ट्रैक्टर लेकर गया साथ में. अभी वो 2 बच्चियाँ औरंगाबाद में एडमिट है और बहुत गंभीर है वो. उनकी माता जी मेरे साथ है. हमारी लड़की उधर से ट्रैक्टर आया, हमारी लड़की दुकान पे थी, उसने दुकान पे ट्रैक्टर चलाया और दोनों लड़के अगर जख्मी है हॉस्पिटल में संभाजीनगर में. ये गांव का कारस्तान, हाँ वहाँ गांव का कारस्तान है वो बोले. हाँ हमारी बस्ती उठाने वाले है, वहाँ पे नीला झंडा है. वो लोग बोलते हैं तुम्हारे हमारी बस्ती उठाने के बाद
वो लोग आपके घर बनाने वाले हैं वहाँ पे, दूसरे समाज के। वहाँ पे बौद्ध समाज की बस्ती नहीं चलेगी बोलते हैं। अच्छा, और बोला इस बात को? ग्राम सेवक, सरपंच, गांवकरी लोग बोलते हैं उनको हटाना पड़ेगा, वही प्लाट मिलेगा। वहाँ पे खड्डा, दावे साइड में खड्डे खुड्डे, वहाँ पे तुमको जगह मिलेगी, प्लाट मिलेगा, ऐसे बोलते हो। अच्छा, ये अशोक साहब आ गए हैं, ये देख सब चीज को, और कोई तरह की स्थिति रही तो फिर हम सब लोग भी इसको लड़ेंगे, इधर भी लड़ेंगे, आप चिंता मत करो, ठीक है? वो लोग बहुत हमारे से अन्याय करते हैं, गाँव वाले। वो उनको अन्याय करने वालों को सबक सिखाया जाएगा। धमकी देते हैं वो लोग। जो धमकी दे रहे हैं उनको जो है कानून के आधार पर हम लोग सबक सिखाएंगे, आप चिंता मत करो, ठीक है? अशोक बाबू, हाँ भाई जय भीम। बात करो, ठीक है? भाई ये अपने राहुल है, आजाद समाज पार्टी के युवा आघाड़ी के पदाधिकारी है, भाई जय और इन्होंने पूरा हैंडल किया है। और ये वकील साहब काफी साल से इस मैटर में बीमार में आजाद समाज पार्टी की ओर से पीड़ितों के साथ है। ठीक है, हाँ, हमने 9 दिन का अनशन किया, मोर्चा निकाला, काफी समय से पीड़ितों के साथ है हम। ठीक है, जय भीम भाई। ठीक है, बहुत अच्छा सराहनीय काम किया आप लोगों ने। Yes, yes. आप खड़े रहो, ये भाई, ठीक है? ऐसे कुछ पर न्याय नहीं होने देना है, हाँ ठीक है? भाई, ठीक है भाई, जय भीम, धन्यवाद। ठीक है। नाही दर खासदार बघा हे आता याच्यावरून विषय गेलेला आहे, हे आता घाई